उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला। त्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला। पुण्यातल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदेनी हे वक्तव्य केलं। गुजराती समाजाकडून पुण्यामध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते। यावेळी शिंदेनी अमित शाह यांचं तोंड भरून कौतुक केलं। अमित शाह यांच्यावर त्यांनी शेरो शायरी सुद्धा केली। अमित शाहांच्या बुलंद इराद्यामुळे पर्वतही डगमगतात, वादळही आपली दिशा बदलतं असं शिंदे म्हणाले। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। भाषणाच्या शेवटी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। या कार्यक्रमात अजित पवार यांचंही भाषण झालं। अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हटलं, पण शिंदेनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलंय। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तमाम पुणेकरांच्या वतीनं मी त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं पुणेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर पुणेकरांवर ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण मराठी भाषा बघा, मराठी भाषेला अनेक अंग आहेत। कुठे त्यांनी मला डिवचलं? डिवचणं म्हणजे काय? इथे येऊन जर मला असं त्यांनी सांगितलं असतं असं झालं त्याला डिवचणं म्हणतात आणि मराठी भाषेचा मंत्री त्यांनी चेष्टा केली, मी पण त्यांची चेष्टा केली की बघा तुमच्या नसानसामध्ये ती गुजराती। त्यामुळे हे एक रिलेशन असतं राजकारणाच्या पलीकडचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गुजराती समाजाचा एक कार्यक्रम होता, हे सांगायला तुम्ही विसरला। गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो, तसा तो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता। असं आहे की पुण्यात जाऊन जय गुजरातची घोषणा का दिली मला समजत नाही। विनाशकाले विपरीत बुद्धी। आता काय एकनाथ शिंदे भेटल्यानंतर असं विचारायचं का काय कसे आहात शिंदे साहेब, केम छो असं विचारायचं? महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे। हे सगळेजण वॉशिंग मशीनमध्ये गुजरातच्या धुतले गेलेले आहेत आणि गुजरातची वॉशिंग मशीन चा असर अजूनही यांचा उतरलेला नाही।